ची बातमी वसई विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेमका हा गुन्हा का दाखल करण्यात आला आहे आणि औषध पुरवठ्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप नेमका कोणी केलाय बघूयात या रिपोर्टमध्ये। वसई महापालिकेत औषध घोटाळा, माता बाल संगोपन केंद्रात बनावट औषधांचा पुरवठा, मास्टरमाइंड नागपूरच्या तुरुंगात। हे आहे वसई विरार महानगरपालिकेचं माता बाल संगोपन केंद्र। इथं गर्भवतींची प्रसूती आणि नवजात शिशूवर उपचार होतात। मात्र महापालिकेचे औषध पुरवठा करणारे ठेकेदार बालकांच्या जीवावर उठलेत। वसई विरार महापालिकेच्या ठेकेदारांकडून माता बाल संगोपन केंद्रात बनावट औषधांचा पुरवठा केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या धाडीत हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाल संगोपन केंद्र या ठिकाणावरून काही औषधांचे नमुने घेतले होते आणि त्या औषधांच्या नमुन्यामध्ये ते जेव्हा प्रयोगशाळेत पाठवले होते तेव्हा त्यांचा एका औषधाचा अहवाल हा बनावट आला, म्हणजे त्यामध्ये त्या औषधाचं कंटेंट नाही। त्यानंतर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांच्या परवानगीने अनिश शेख हा वसई विरार महानगरपालिकेला औषध पुरवठा करत होता, तर या घोटाळ्याचा मास्टरमाइंड विजय शैलेंद्र चौधरी नागपूरच्या तुरुंगात हवा खातोय। अनिश शेख हा बहुजन विकास आघाडी या राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप भाजप आमदारानं केलाय। तसंच या प्रकरणी फक्त ठेकेदारावर कारवाई नको तर महापालिकेतील काही अधिकाऱ्यांचा या भ्रष्टाचारामध्ये हात आहे का असा सवालही उपस्थित केला। या रॅकेटमधला या सगळ्या बनावटी औषधांच्या प्रकरणामधला मुख्य आरोपी अनिश शेख हा बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे, कारण इतके वर्ष एकाच पक्षाची सत्ता या महानगरपालिकेमध्ये होती। यांना कॉन्ट्रॅक्ट यांच्या कार्यकर्त्यांना मिळाले कसे? याच्या मागचा मास्टरमाइंड कोण? म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी याच्यात असतील। मला वाटतं आरोग्य खातं जे आहे त्याच्याकडे पण पोलिसांचं लक्ष गेलं पाहिजे। आणि माझा तर आरोप आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती, जे आरोग्य विभागाचे अधिकारी आहे त्यांचा सुद्धा याच्यात हात असू शकतो। त्याबद्दल मला असं वाटत नाही की आमच्या पालिकेतले कुठलेही कर्मचारी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतील, कारण जे टेंडरमध्ये असलेली प्रोव्हिजन जी आम्हाला हवी आहे ते सर्व डॉक्युमेंट्स चेक केल्यानंतरच आम्ही घेतलेले होते। एफडीएने जसं आम्हाला कळवलं त्यानुसार आम्ही त्वरित आपली कारवाई केलेली आहे। त्या प्रकारचा कुठलाही माल आमच्याकडे त्यावेळेला अवेलेबल नव्हता अशा कुठल्याही कंपनीचा। माता बाल संगोपन केंद्राला बनावट औषधांचा पुरवठा करून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू होता। त्यामुळे फक्त गुन्हे दाखल करून भागणार नाही तर त्यांना कायद्यानं कडक शिक्षा करण्याची मागणी होतीये। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई विरार।